नमस्कार, आपल्यासोबत डॉक्टर सोनकाबळे सर आहेत. डॉक्टर PDK अकोला इथून ते आपल्याला वायगाव हळदबद्दल आज माहिती देणार आहेत. सरांना त्याबद्दल आपण प्राथमिक सर माहिती काय आहे वायगाव हळदबद्दल, तिचं वैशिष्ट्य सांगा मग. नमस्कार. आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे PDK वायगाव हे वाण विकसित करण्यात आलेलं आहे. तर या वाणाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात जे कुरकुमींचं प्रमाण आहे ते 6.2च्या वर आहे. म्हणजे आता काही ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तर आपल्याला जवळपास 7-7.5पर्यंतसुद्धा आढळलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीवर. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याचे जे परिपक्वता जो कालावधी आहे तो 180 दिवसापर्यंत हळद जे आहे हे काढणीसाठी तयार होते. म्हणजे आपण समजा जून-जुलैमध्ये लावली जूनमध्ये, तर आपल्याला डिसेंबर-जानेवारीपर्यंत पूर्ण हे हळद निघून जाते. तिसरं म्हणजे ह्याची जी रिकव्हरी आहे, उतारा जो आहे तो उतारासुद्धा आपला जवळपास 18 ते 20% याचा उतारा मिळतो. आणि ह्याचा जो भाव आहे या सेलमपेक्षा ह्याचा भाव आपल्या वायगाव हळदीचा भाव हा जवळपास 1 ते 2 हजारांनी आपल्याला प्रति क्विंटली जास्त भाव मिळतो. हे आणि ह्याच्यापासूनच आपण आपल्या कृषी विद्यापीठानं नवीन एक वाण केलेलं आहे PDKB रक्षिता म्हणून. तर हे सुद्धा वाण आपल्याला पुढच्या वर्षी लागवडीसाठी उपलब्ध होईल. तर ह्या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कर्करोगास प्रतिबंध आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा कुरकुमींचे जे प्रमाण आहे ते 6%च्या वर आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याचा जो कालावधी आहे तो थोडासा ह्याचा जास्त आहे. म्हणजे आपलं जसं सेलमला लागतो तसा जवळपास 7 ते 8 महिने ह्याचा कालावधी आहे. परंतु कर्करोगास प्रतिबंधक असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा वाण अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आणि ह्याचं जो कुरकुमीन प्रमाण आहे ते सुद्धा चांगलं आहे. तर आपल्याला पुढच्या वर्षी शेतकरी बांधवांसाठी आपल्याला लागवडीसाठी हा वाण उपलब्ध होईल. तो हळदीच्या पानापासून सुद्धा तेल निघतं आणि हळदीच्या पावडरपासून सुद्धा तेल निघतं. हळदीच्या पानापासून जे तेल आहे, साधारणतः हळदीची पानं पूर्णतः वाळून परिपक्व झाली आणि खाली पडली तर त्यानंतरसुद्धा आपल्याला त्यातून तेल काढू शकतो. आता आम्ही जे काही प्रयोग केले तेव्हा असं निघालं की मागच्या वर्षी जवळजवळ आम्ही 10 व्हरायटीतले अलग अलग व्हरायटीतले काढून पाहिले. तर जवळजवळ 1.2 ते 1.7 म्हणजे जवळजवळ आता 1.25% तेल काही व्हरायटीमध्ये आहे. आणि हे तेल याला एक आयुर्वेदिक अशा गुणधर्म आहेत. तर त्याने विविध अशा त्या औषधीमध्ये त्याचा उपयोग होतो. याचा उपयोग याच्यासाठी होतो की याचा जो मॉलिक्यूल आहे किंवा याचा जो पार्टिकल साईज आहे इतकी सूक्ष्म असते की ती एका प्लॅस्टिकसारख्या याच्यातूनमधून सुद्धा ती म्हणजे पर्क्युलेट होते आणि जाऊ शकते. म्हणून निश्चितपणे की ज्या ठिकाणी विविध मेडिसिनल उत्पादने आहेत तर यांच्या ते ऑइंटमेंट तयार करण्यासाठी ते स्किनवर लावल्यानंतर तुमच्या हाडापर्यंत किंवा आतल्या जखमीपर्यंत पोहोचेपर्यंत सुद्धा याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे याचा मेडिसिनल व्हॅल्यू आहेत. आता नुकतंच आमच्या विद्यापीठात एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन युनिट आम्ही टाकलेलं आहे, साधारणतः 500 लिटर कॅपॅसिटीचं. आमचं जो औषधी उद्यान जे एक म्हणजे नागार्जुन गार्डन म्हणून एक शाखा आहे तर तिथे इस्टॅब्लिश आहे. तर या ठिकाणी आपण भेट देऊ शकता, पाहू शकता. एक छोटेखानी प्रकल्प आहे, त्याला जो खर्च आलेला आहे तो खर्च साधारणतः 12 ते 15 लाख रुपये खर्च आलेला आहे, छोटंसं आहे. तर अशा प्रकारचं या मोठ्या कॅपॅसिटीचे सुद्धा अवेलेबल आहेत. तर ते अवेलेबल असलं म्हणजे तुम्हाला जी उपलब्धता असतील पाहिल्याची तर त्या प्रमाणावर त्याची कॅपॅसिटी आहेत. तर ते तुम्ही इस्टॅब्लिश करू शकता त्या प्रकारचे. बरोबर, म्हणजे आपल्याला कमर्शियली सुद्धा वायबल आहेत, ते करू शकता. हां, मार्केटिंगचं आता जेवढ्या औषधी कंपन्या आहेत त्या सगळ्या औषधी कंपन्या ते घेतात. हां, मार्केट खूप आहे, खूप येतात, भरपूर रेटही चांगला मिळतो. धन्यवाद सर. थँक्यू.